काही आंदोलनं जुलै महिन्यामध्ये देखील प्राध्यापक भरतीची होणार आहे, ग्रंथपालांची होणार होती आणि त्या पार्श्वभूमीवर रविवार असताना देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आज मी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, जे आंदोलन करणार आहेत त्यांची देखील भेट घेतली आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या, ज्या काही गैरसमज होते ते देखील दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की काही लोक प्राध्यापक भरती झालीच नाही अशा पद्धतीचा गैरसमज माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत होते. पण मला एक सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हायपॉवर कमिटीनं 4074 प्राध्यापकांच्या भरतीला जी मान्यता दिली होती त्यापैकी 1600 प्राध्यापक होण्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वी झालो. तुम्हाला पाहिजे त्याच्यानंतर कोविडची सिच्युएशन क्रिएट झाल्यामुळं 3074 प्राध्यापक भरती थांबवण्यात आली होती आणि त्या पद्धतीची देखील मागणी सगळ्या संघटनांची होती. तर 3074 प्राध्यापक जे भरायचे आहेत ते ती फाईल माझ्याकडून फायनान्स डिपार्टमेंटला गेलेली आहे. मंजुरीच्या शेवटच्या स्तरावर ती फाईल आहे. पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा त्याला मान्यता देतील, आमच्याकडनं GR निघेल आणि 40% 3074 पदांच्या भरतीला महाराष्ट्र शासन महाविकास आघाडीचे सरकार मान्यता देईल अशा पद्धतीची चर्चा संघटनांबरोबर झाली. त्याचबरोबर 2020 सालामध्ये 40% म्हणजे अजून किती रिक्त प्राध्यापक आहेत त्यांची संख्या 700-750 होते. तर त्या 750 प्राध्यापकांच्या भरतीचा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे 8 दिवसामध्ये देण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आला. 2020 सालामध्ये एकूण प्राध्यापकांची रिक्त पदं किती आहेत याचा सर्वे देखील 2 महिन्यामध्ये करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा होता तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापक. मागणी होती की त्यांचं मानधन वाढवून द्यावं, तासिका तत्वावरच्या काही मंडळींना तासिका तत्व बंद करून वेगळ्या पद्धतीचा पर्याय द्यावा अशा देखील त्यांच्या काही मागण्या होत्या, काही संघटनांच्या मागण्या होत्या. त्याच्यातली पहिली मागणी जी आहे की मानधन वाढवावं, त्याच्यामध्ये 1 तास जो धरला जायचा 60 मिनिटं धरला जायचं, परंतु UGCचा नियम असा आहे की 48 मिनिटंच धरली पाहिजे. त्याच्यामुळे 48 मिनिटाला 500 रुपयावरनं 615 रुपये एवढी आम्ही UG साठी वाढ दिलेली आहे. प्रॅक्टिकलसाठी 150 रुपयावरनं 250 रुपये ही वाढ दिलेली आहे. PG साठी 600 वरनं 750 रुपये आपण वाढ दिलेली आहे. प्रॅक्टिकलसाठी 250 वरनं 300 रुपये वाढ दिलेली आहे. शारीरिक शिक्षण आणि अन्य जे म्हणजे पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्याला देखील 600 वरनं 750 आणि 250 वरनं 300 आणि विधीसाठी देखील 600 वरनं 650 आणि 250 वरनं 300 अशी 25% जवळजवळ वाढ देण्याचा निर्णय हा या अगोदरच झालेला होता. त्याची अंमलबजावणी आम्ही आता 7-8 दिवसांमध्ये करणार आहोत. त्याच्यातला महत्वाचा भाग आहे की CHBच्या प्राध्यापकांवर जो काय अन्याय होतो ही सगळ्या संघटनांची मागणी आहे. तर त्याच्यासाठी हायर एज्युकेशनचे संचालक डॉक्टर मानेंच्या नेतृत्वाखाली एक समिती आम्ही आज गठीत केली. त्याच्यामध्ये संघटनांचे प्रतिनिधी असतील, 2 तज्ज्ञ असतील आणि आमचे जॉईंट डायरेक्टर यांचे समन्वयक असतील. 90 दिवसाच्या आतमध्ये CHB असेल किंवा CHB सारखा अजून एक चांगला प्रकार काही आपण प्राध्यापकांच्या हितासाठी तयार करू शकतो का अशा पद्धतीचा प्रस्ताव या माने समितीनं शासनाकडे सादर करायचा आहे. तशा त्यांना कंडिशन आम्ही घातलेल्या आजच्या बैठकीमध्ये आणि तो अहवाल आल्यानंतर उर्वरित प्राध्यापकांसाठी नक्की काय करायचं हा निर्णय देखील शासन स्तरावर आम्ही घेणार आहोत. तिसरी मागणी होती की संवर्गनिहाय धोरण जाहीर करावं आणि भरती करावी. तर त्याबाबत मी स्पष्ट सांगितले की सध्याची भरती ही संवर्गनिहाय आपण करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये 5 डिपार्टमेंट येतात. त्याच्यामध्ये माझा विभाग आहे, सामाजिक न्याय आहे, OBC आहे आणि आदिवासी विभाग आहे. या सगळ्या मंत्री महोदयांच्या समवेत एक बैठक घेतली जाईल येत्या 15-20 दिवसामध्ये. त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीबरोबर बैठक घेतली जाईल आणि तो अहवाल महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ठेवून संवर्गनिहाय आरक्षणानं भरती या संदर्भातला यथोचित जो काही निर्णय असेल तो त्यावेळी घेतला जाईल. ग्रंथपालांचा एक विषय होता की त्यांचे 121 पदभरतीला मान्यता द्यायची होती. इथे येतानाच मी 121 पदाच्या
त्यांच्या भरतीला मान्यता देऊन मी इथं आलेलो आहे. एका संघटनेने सांगितलं की विद्यापीठातील शिक्षकीय 659 पदं ही मान्य करायची होती, ती देखील मान्य करून आज मी पुण्यामध्ये आलेलो आहे. मला असं वाटतं की ज्या काही मागण्या होत्या प्राध्यापकांच्या, ग्रंथपालांच्या, त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीनं अनेक वर्षानंतर सुटल्यात असं मी म्हणणार नाही, पण सुटण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून हे सगळं ऐकल्यानंतर जे आंदोलन करणार होते त्यांनी देखील आणि जे आंदोलन करतायत त्यांनी देखील आपलं आंदोलन मागं घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे आंदोलन करणार होते ग्रंथपाल आणि अजून दुसऱ्या संघटना ज्या होत्या त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं. काही महाविद्यालय आहेत ती फी कमीच करत नाहीयेत, जुमानत नाहीयेत. पालकांचे मोर्चे निघतायत, आंदोलन निघतायत, तरी पण त्यांना जुमानत नाही. आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये जेवढी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्या कमिटीचा अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असतो. आणि 4 दिवसापूर्वी 16,250 रुपये, जवळजवळ 25,000 विद्यार्थ्यांची फी 21-22 साठी कमी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला. विद्यापीठाला आम्ही आता तात्काळ पत्र देतोय की ज्या पद्धतीनं शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागपूर विद्यापीठानं एक अतिशय उपयुक्त असा निर्णय हा नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे, तसाच निर्णय, योग्य तो निर्णय बाकीच्या विद्यापीठांनी देखील घ्यावा अशा पद्धतीचं पत्र हे मंत्रालयाकडनं मला असं वाटतं की या 2-3 दिवसामध्ये विद्यापीठांना पोहोचेल. आता विषय राहिला तुम्ही सांगितलेला की प्रायव्हेट कॉलेजेस जी आहेत, जी काही ठिकाणी त्रास देत आहेत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना, तर त्याच्यासाठी देखील नवीन FRAची कमिटी झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विजय आचलिया हे आहेत. त्यांच्या समवेत 2 दिवसापूर्वी माझी बैठक झालेली होती. आणि प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीमध्ये देखील विद्यार्थ्यांना असलेला अपेक्षित निर्णय, पालकांना असलेला अपेक्षित निर्णय FRAनं घ्यावा अशी विनंती आणि सूचना मी केली आहे. त्याचं कारण असं आहे, FRAला स्वायत्त अधिकार आहे. त्याचे अध्यक्ष जे आहेत ते माजी न्यायमूर्ती आहेत, आमचे काही अशासकीय सदस्य त्याच्यामध्ये काम करत आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे की विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा विचार करून या वर्षीसाठी FRA देखील योग्य तो निर्णय घेईल. सर, मंत्रिमंडळात येऊ शकत नाही का? कारण बऱ्याचशा खाजगी संस्था किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी आता राज्यकर्त्यांच्याच हे आहेत, म्हणजे ती स्रोत चालवतात. तर याच्यावर शासकीय निर्णय, शासन म्हणून निर्णय होऊ शकत नाही का की खाजगी संस्थांचं शुल्क कमी केलं पाहिजे? मी मगाशी एक वाक्य वापरलं की FRA ही स्वायत्त संस्था आहे. जोपर्यंत FRAकडनं अशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे येत नाही किंवा FRA डायरेक्ट एखादा निर्णय घेऊ शकत नाही, त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट बाब होऊ शकते. गेले 3-4 महिने FRA ही जी अथॉरिटी आहे ही स्थापन केलेली नव्हती, आता ही स्थापन झालेली आहे. आणि म्हणून मी थोडक्यात सांगितलं की FRA, मला असं वाटतं की पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेला अपेक्षित निर्णय हा सुवर्ण मध्ये काढून नक्की घेईल. आता नवीन अकॅडमिक इयर सुरू होतं, तर कधीपर्यंत अपेक्षित आहे की निर्णय येईल? AICTनं कळवलेलं आहे की 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरमध्ये अकॅडमिक इयर सुरू करावं. आणि आमचा प्रयत्न फर्स्ट इयरच्या ज्या ऍडमिशन्स आहेत 12वीच्या निकालानंतरच्या, त्या देखील लवकरात लवकर करण्याचा आहे. एक निर्णय तर आम्ही घेतलाय की प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्याची CET जी आपल्याला द्यावीच लागते, त्याला ऑप्शन नाही आहे. ती CET जुलैच्या लास्ट वीकला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकला आम्ही घेणार आहोत. त्याचा निकाल देखील आम्ही त्वरित जाहीर करणार आहोत. आता नॉन प्रोफेशनलला CET घ्यावी असा एक प्रवाह आहे. दुसरा एक प्रवाह आहे की 12वीच्या परीक्षांवर त्यांना पुढे चाल द्यावी. आता महत्वाचा मुद्दा असा येतो की 12वीचे रिझल्ट यायचे आहेत, 12वीची परीक्षा रद्द झाली. जोपर्यंत 12वीच्या रिझल्टचं मार्कशीट आमच्याकडे येत नाही, त्याच्यावर आमचा स्टडी होत नाही, तोपर्यंत CET घ्यायची की घ्यायची नाही याच्यावर आम्ही कन्फर्म होऊ शकत नाही. पण सध्या तरी प्रोफेशनल कोर्सेसच्या CETची लिंक देखील आम्ही ओपन केलेली आहे रजिस्ट्रेशन. नागपूर विद्यापीठाचा जो निर्णय सांगितला तो नेमका निर्णय काय आहे आणि त्याच्यावर इतर विद्यापीठांनी काय निर्णय घ्यावा याबद्दल सविस्तर. त्यांनी निर्णय ग्रंथालय फी असेल, जिमखाना फी असेल, वीज बिल असेल, मेंटेनन्स फी असेल, जो मी शासकीय अभियांत्रिकी कॉलेजेससाठी इतर फी म्हणून जी असते. आता आमच्या फीचं स्ट्रक्चर जे आहे शासकीय ते 82,000चं आहे. त्याला ट्युशन फी आहे. ट्युशन फी मध्ये आम्ही का कमी केलं नाही, तर ट्युशन फी मध्ये बेनिफिट्स विद्यार्थ्यांना मिळत असतात, ते बेनिफिट्स त्यांना मिळतील. उर्वरित जी फी आहे त्याच्यामध्ये इतर फी मध्ये 26,000 रुपये आम्ही विद्यार्थ्यांकडनं घेत होतो. त्याच्यामध्ये जिमखाना फी होती, त्याच्यानंतर लॅबोरेटरी फी होती, त्याच्यानंतर
ग्रंथालय फी होती, ती अशी सगळी मिळून 16,250 रुपये होत होती. आणि ती रद्द करण्याचा निर्णय जसा आम्ही घेतला त्याच धर्तीवर नागपूर विद्यापीठानं याच क्रायटेरियाला अनुसरून काही फी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय, ती सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. त्याच पद्धतीनं बाकीच्या विद्यापीठांनी करावं, यासाठी उद्या सोमवारी माझी सगळ्या कुलगुरू महोदयांबरोबर बैठक देखील. सर, तुम्ही अभियांत्रिकी मार्गाची फीस 25% कमी करून शासकीय मार्गाचा संपलेला आहे, पण अशी देखील प्रतिक्रिया म्हटली की सरकारने फक्त आपल्या विषयाचा निर्णय घेतला आणि जबाबदारी झटकून दिली आहे, प्रायव्हेटचं काय होईल ते होईल अशी कमी धोरण आहे. कारण की गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी फीस कमी करा म्हणतात. तुम्ही जे सगळ्यात शुल्कचे प्रकार सांगितले विद्यार्थी असेल असेल ते कमी करा मागच्या वर्षीपासून म्हणतात, पण महाविद्यालयाने ऐकलं नाही किंवा विद्यापीठाने ऐकलं नाही किंवा सरकारनं पण त्यावर काही धोरण निश्चित केलं नाही. आता परत ह्या वर्षी ही स्थिती आहे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार या वर्षी सरकारने स्पष्ट असं सांगितलं की FRA ची कमिटी काही तांत्रिक अडचणीवर स्थापन होऊ शकली नव्हती. प्रायव्हेट कॉलेजेसचे फी ठरवण्याचे सगळे अधिकार कायद्यानुसार आम्ही FRA ला दिलेले आहेत. FRA एकतर आमच्याकडे प्रस्ताव पाठवेल किंवा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातला जो काही शंका आहे, जी काही मानसिकता आहे, त्याचा सुवर्णमध्य नक्की FRA कमिटी काढेल, हे या विभागाचा प्रमुख म्हणून आम्ही आहे. सर, FRA जेव्हा मार्चमध्ये सगळ्यांची मुदत संपली तेव्हा लगेच स्थापन होणं अपेक्षित होतं, पण मध्ये 4-5 महिने गेल्यामुळं सगळ्यात प्रोसेसला उशीर झालेला नाहीये का? कारण की नवीन FRA ही समिती अशी आहे की आम्ही सही केली आणि FRA नेमली असं होत नाही. FRA आम्ही सही केल्यानंतर हायकोर्ट व्हेरिफिकेशन करतो. व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं की ज्यांची आम्ही नियुक्ती केली ते हायकोर्टामध्ये होते की नव्हते अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलं, आणि त्या निर्णयासाठी जर कमिटी थांबली असेल तर आपण त्याच्यावर काही आक्षेप घेऊ शकत नाही. जर माझ्याकडनं थांबली असेल किंवा अन्य कोणाकडनं थांबली असेल तर व्हेरिफिकेशन आम्हाला महत्त्वाचं असतं. आणि व्हेरिफिकेशन विजय आसलिया साहेबांचं सरकारला आता याच्या पुढे जाऊन देखील सांगतो की कंडिशनल अप्रुव्हल आम्ही विजय आसलिया साहेबांना दिलं, कारण विजय आसलिया साहेब हे लॉ अँड ज्युडिशरी विभागाचे 2012-2013ला प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. त्याच्यानंतर आमच्या सरकारकडनं ते जज म्हणून हायकोर्टामध्ये गेलेले होते. त्याच्यामुळे त्यांच्या व्हेरिफिकेशनची वाट न बघता आम्ही त्यांना नियुक्ती दिली आणि कमिटी आता सुरू केली. तर तंत्र शिक्षण प्रवेशासंदर्भातला विषय आहे की आता हे आपण पाहतोय की 10वी विषय आहे, तर त्याच्या अगोदर फॉर्म भरायला किंवा नोंदणी करायला अडचण काय नेमकी तंत्र शिक्षणची? डिप्लोमा जो आहे 10वी नंतर डिप्लोमाला कसली अडचण नाही. डिप्लोमाचे प्रवेश हे 10वीच्या मार्क्सवरच होतील, ते ऑलरेडी आम्ही जाहीर केले, त्यामुळे अडचण काहीच नाही. नाही, परंतु मार्कशीट रिझल्ट येण्या अगोदर ती प्रवेश प्रक्रिया सुरू करा, कारण रिझल्ट कधी त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. प्रवेश प्रक्रिया कधी जरी सुरू झाली, आता जरी सुरू झाली, उद्या जरी सुरू झाली, तरी इंजिनिअरिंगला येणारा विद्यार्थी किंवा पॉलिटेक्निकला जाणारा विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण दक्षता उत्तर तंत्र शिक्षण विभाग घेईल. मी प्राध्यापक भरती संदर्भात पण आता नवीन जी भरती थांबलेली आहे ती एक्झॅक्ट नेमकी ती कधी सुरू होऊ शकते? आजची त्या भरतीच्या फाईलचा स्टेटस असा आहे, माझ्या विभागाकडनं ही फाईल फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे. फायनान्स डिपार्टमेंटकडे नाही गेली, पहिली सामान्य प्रशासनाकडे गेली. सामान्य प्रशासनच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीने सही करून ती आता वित्त विभागाचे गद्रे साहेब म्हणून आहेत, त्यांची सही झालेली आहे. आणि आता अंतिम फायनान्स डिपार्टमेंटचे अधिकारी राजीव जलोटा साहेब जे त्यांच्याकडे सहीला आहे. या 2 दिवसामध्ये ती सही झाल्यानंतर ती अजितदादांकडे येईल आणि त्याच्यानंतर आमच्याकडे येऊन त्याचा GR निघेल. तर तुम्ही जे ग्रंथपाल भरती म्हटले ते फक्त तुम्ही काही शेकड्यात सांगितले, पण महाराष्ट्रभर जर एकूण आकडा काढला तर त्याची काही हजारांवरती किंवा लाखोंवरती संख्या जाऊ शकते, जी मागच्या 30 वर्षांपासून झालेली नाही. तर या संदर्भात महाविद्यालय ग्रंथालयांच्या 161 जागाच भरायच्या होत्या. त्या सगळ्या जागा आम्हाला आम्ही भरायला परवानगी दिलेली आहे. त्यातला आता 121 जागा भरायच्या आहेत. त्या 121च्या 121ला मी भरायची. त्यात खूप सारे होते की गाव तिथे ग्रंथालय, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तो ग्रंथालय हा वेगळा विषय आहे. हे महाविद्यालयामध्ये असलेलं ग्रंथालय, त्याच्या पोस्ट ग्रंथपाल, त्याच्या पोस्ट भरायचं. पुणे विद्यापीठाचा विषय आहे, म्हणजे मागच्या याच्यात ऑक्सिफारच्या याच्यावरनं बराच जोरावर झाला. त्यानंतर अशी चर्चा आहे की राज्य सरकारकडनं पुणे विद्यापीठाला जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, अशी एक चर्चा तुमची सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्यावर तो सगळा रोष एकत्रित दिसून येतो. जनतेच्या हितासाठी कसलाही रोष आला तरी मी घ्यायला तयार आहे. ज्यावेळी मला पुण्यातल्या काही संघटनांनी फोन करून सांगितले, आम नागरिकांनी फोन करून सांगितले, अनेक लोकप्रतिनिधी फोन करून सांगितलं की पुणे विद्यापीठामध्ये ऑक्सी पार्कला जर पुणे विद्यापीठानं 50 कोटी रुपये खर्च केले असते आणि मग त्याचं शुल्क लावलं असतं तर ते पुणेकरांना पटलं असतं. पुणेकरांचं म्हणणं असं होतं की नॅचरल जी झाडं वाढलेली आहेत त्या नॅचरल वाढलेल्या झाडेमध्ये परंपरागत 30-25 वर्ष लोक इथं चालत आहेत.
त्या चालणाऱ्यांना जर 12,000 रुपये, 6,000 रुपये, 1,000 रुपये जर लावले तर ते चुकीचं ठरतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि जनतेची भावना, मी कोणावरही भांडलं नाही, कोणावरही दबाव आणला नाही. आणि दबावाला घाबरणारं पुणे विद्यापीठ आहे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे असं मला वाटत नाही. तिथले अधिकारी आहेत असं मला वाटत नाही. त्यांना पण पटलं की आपण एकही झाड न लावता वाढलेल्या झाडांची किंमत करून ज्यावेळी लोकांना पैसे लावतो, त्याच्यामुळे मी केलेली सूचना त्यांना पटली आणि त्यांनी तात्काळ ते मागे घेतलं. मी कुठेही त्यांच्याबरोबर जबरदस्ती केली नाही, कुठेही त्यांना काही सांगितलं नाही. मी त्यांना सांगितलं की विद्यापीठाचं स्वतंत्र ऑक्सी पार्क हे तुम्ही तयार करा, त्याच्यासाठी पैसे खर्च करा, त्याची जाणीव तिथे येणाऱ्यांना होऊ दे. आणि नवीन केलेल्या पार्कमध्ये जर लोक फिरायला येणार असतील तर त्याचं शुल्क घ्यायला आजही मला कुठं बंधन आहे असं वाटतं. सर, मग ह्याच्याच आधारावरती 2017-18 मध्ये विद्यापीठाने एक वृक्षदिंडी म्हणून हे केलेलं आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस त्याचे हे होते, अध्यक्ष होते, तिथं स्वागत हे करण्यासाठी आलेले होते. त्यांच्या हस्ते केलेलं होतं. जवळजवळ 2 लाख झाडं होती ती लावलेली होती. पण त्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला हे त्यावेळेस पण उघड केलेलं होतं माध्यमांनी आणि ते दाखवले होतं. ह्याच्यावरती काही कमिटी बसणार आहे का नाही आणि विद्यापीठाला त्याच्यावरती कोणता विचारणार आहे का नाही? विद्यापीठ वेळोवेळी अशा काही खर्च करतो. पण तक्रार अशी कुठं माझ्याकडे आलेली नाही. अशा पद्धतीची तक्रार आली त्याचा विचार करू. पण विद्यापीठाचे गुरुगुरू नितीनजी करमळकर असतील, प्रफुल्ल पवारजी असतील, त्यांचे कुलगुरू असतील, त्यांचे आणि माझे अतिशय स्नेहाचे संबंध आहे. 4 ते 5 दिवसापूर्वी माननीय कोश्यारी साहेब, माननीय सुनीताताई महाजन, मी असे आम्ही पुणे विद्यापीठाच्या पदवीधर समारंभाला एकत्र होतो. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही. आणि एखादी चांगली सूचना कुलगुरूंनी जर मला केली तर मी देखील स्वीकारतो. मी असं म्हणत नाही कुलगुरूंनी मला काय सांगितलं. कुलगुरू आमच्या शासनाच्या अनेक कमिटीवर आहेत, करमळकर सर आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही ही चर्चा असू शकते. आणि चर्चा करायला काय पोलीस स्टेशनला तक्रार पण दाखवली आणि वेळोवेळी तक्रारी पण केलेली, ती तक्रार नाही झाडाच्या भ्रष्टाचार झाडाचं नाही. आता ते बोलले की मी त्यांच्यावर दबाव आणतो. वृक्षदिंडीचा प्रश्न होता साहेब, मी त्याच्यावर सांगितलं की झाडावरची तक्रार दाखल झालेली आहे. ती तक्रार जर मंत्री म्हणून माझ्याकडे आली तर मी त्याच्यावर नक्की कारवाई करेन. पण माझ्याकडे अजूनपर्यंत तक्रार आलेली नाही. त्याच्यावर परत मी त्या साहेबांचा प्रश्न विचारला, त्याला सांगितलं की माझे आणि संबंध त्यांचे वाईट नाही आहेत. मी कुठचाही त्यांच्यावर दबाव आणलेला नाही. मी परवा देखील निशांत समारंभाला एकत्र होतो असं दोन्ही पदाला क्लब करून सांगितलं. सर, प्राध्यापक भरती संस्था स्तरावर होत असताना उमेदवारांकडून पैशाची मागणी होते. हीच परिस्थिती शालेय शिक्षणाची होती म्हणून त्यांनी पवित्र पोर्टल नावाचं पोर्टल सुरू केलं, त्या माध्यमातून शिक्षकांची भरती केली. मग त्या धर्तीवरती प्राध्यापक भरती करत असताना एखादं पोर्टल करून भरती होऊ शकते का हा प्रकार असा चालू आता सुद्धा ऑनलाईन भरतीची प्रक्रिया सुरू आहे. म्हणून आम्ही आता जाहीरपणानं सगळ्या प्राध्यापक संघटनांना विचारलं तुम्हाला ऑफलाईन भरती पाहिजे किंवा ऑनलाईन भरती पाहिजे. तर सगळ्यांनी सांगितले की ऑनलाईन भरती पाहिजे. दुसरा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की जॉईंट डायरेक्टरच्या लेवलला पाहिजे की मंत्रालयामध्ये पाहिजे. तर सगळ्या संघटनांनी सांगितलं मंत्रालयामध्ये पाहिजे. ज्यांनी मागणी प्राध्यापकांनी केली आहे त्या पद्धतीनं भरती आम्ही टाकतो. पण मग ती कशी म्हणजे ऑनलाईन भरती? ऑनलाईन. त्यासाठी काय म्हणजे प्रक्रिया काय आहे ना प्रक्रिया? सर, पार्टी अंतर्गत विद्यालय ते लेखी तुम्हाला देतील नाही. पूर्ण प्रोसिजर जी आहे ना माने साहेब, पूर्ण प्रोसिजर भरतीची जी आहे ऑनलाईन. माने सर, तुम्ही सांगा ना थोडंसं ऑनलाईन भरती प्रक्रिया प्राध्यापकांची नेमकी कशी होणार? ऑनलाईन भरती प्रक्रिया म्हणजे एनओसी देण्याचा जो प्रकार आहे तो ऑनलाईन आहे. एनओसी सर ते कॉमनच आहे. एनओसी ओबीसीच्या निकषाप्रमाणे ज्या काही मार्गदर्शक सूचना केलेल्या असतात तेथे विद्यापीठात स्वायत्त आहे. विद्यापीठाची सक्षम निवड समिती त्या ठिकाणी जाते आणि त्या पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडते. सर, सेटनेट पीएचडी होऊन सुद्धा जर 35-40 लाख रुपये जर मागितले जात असतील ते जर सामान्य अशी तक्रार जर आली तर एफआयआर दाखल केला जाईल. पुढे काय होत नाही. लोकांचं करिअर असतं. वस्तुस्थिती आपल्या माहितीसाठी सांगतो. आपल्या माहितीसाठी नागपूरमध्ये फक्त व्यक्तीचा आणि पदाचा उल्लेख करत नाही. नागपूरला ज्यावेळी माझा जनता दरबार होता त्यावेळी एका अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये अशी तक्रार झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये त्याला सक्तीच्या दिवस नाही तर ते ट्रान्सफर करून साईड पोस्टिंग दिली. त्याच्यामुळे होत नाही अशातला भाग नाही. फक्त तक्रार एकदा झाली की त्याच्यामुळे आम्ही पण फॉलोअप केला पाहिजे ही जबाबदारी असते. आणि ही भरती मोठी असल्यामुळे असं त्याच्यामधनं काहीतरी चित्र निर्माण झालं तर नक्की कारवाई केली जाईल. सर, व्यक्ती म्हणून तुम्ही कारवाई करू शकता, मात्र एखादी संस्था म्हणून कारवाई काहीच होत नाही. कारण डोनेशन घेणाऱ्या अनेक कॉलेज आहेत, अनेक तक्रारी आलेल्या आहेत असतील, पण त्याच्या काय त्या संस्थांवरती कारवाई झालीच नाही का पुढे काय?
तिथे उघड चर्चा आहे की कशाच्या बाबतीत? 30-40 लाख आहे, हेच सर, डोनेशन घेणारे जे शासनाकडे धोरण त्यांच्यावरती काय कारवाई? मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये अजून जाऊन पाहिजे तर माझ्या मी सांगेन की अजून पारदर्शकता कशी येईल यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला तयार करावा. पण याच्या उपर जर संस्थेच्या बाबतीमध्ये पुरावा देऊन जर तक्रार दाखल केली तर त्याच्यावर 100% कारवाई करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून मी घेतो. सिंहगड कॉलेजच्या किती तक्रारी आहेत, काय कारवाई आहे? साहेब, सिंहगडच्या बाबतीमध्ये आपल्याला कदाचित त्या प्राध्यापकांनी सांगितलं नसेल, त्यांचं 2 वेळाचं जे पेमेंट झालं मध्ये आता या वर्षभरामध्ये जे प्राध्यापक माझ्याकडे आले, जे माझ्याकडे आले मला भेटले, त्यांचं मी काम केलं. त्यांच्या बैठका देखील मी लावल्या, माझ्या जनता दरबारमध्ये देखील अनेक वेळा ते आले. आता त्यांना सिंहगडच्या लोकांना असं सांगितलेलं आहे की 15-20 दिवस तुम्ही थांबा, जरा हे सगळं करोनाचं व्यवस्थित होऊ दे. मी स्वतः मंत्रालयामध्ये सिंहगडच्या सगळ्या लोकांना बोलवतो. सिंहगडचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांना देखील म्हणून मी निर्वाणीचा इशारा दिला आहे की तुम्ही सगळे पैसे शासनाच्या नावावर जे ढकलताय ते काय सांगतायत हे आपल्याला माहिती पाहिजे. की त्यांची जी काही पूर्वीपासूनची ड्यूज आहेत शासनाकडे ती आम्ही दिल्यानंतर आम्ही प्राध्यापकांना न्याय देऊ. प्राध्यापकांच्या भरतीचा विषय किंवा प्राध्यापकांचं कुठचंही पेमेंट शासनाकडे पेंडिंग नाहीये. त्याच्यामुळे सिंहगडच्या बाबतीमध्ये क्लिअर कट इन्स्ट्रक्शन मी असं दिलेले आहेत की पॅन्डेमिक सिच्युएशन जरा कमी झाल्यानंतर त्या प्राध्यापकांच्या संघटनेवर मी स्वतः बैठक करणार आणि ऑलरेडी मी 3 ते 4 बैठका त्यांच्यावर केलेल्या आहेत. असं प्राथमिक पद्धती संदर्भात आता विद्युत काही घेतली आर्थिक भार पडणार आहे म्हणून त्याच्यावरती सही होणार असं काय आठवड्याभरात वित्तीय भार जर पडणार नाही म्हणून सही नाही झाली तर मी तुम्हाला आज बरेचसे विद्यार्थी कोरोना काळात त्यांनी परीक्षा फी भरलेली आहे, 15 वेळा भरून त्यांची मार्क फी, त्या संदर्भात काय? तुमची परीक्षा फी विद्यापीठाची 12-20 नाही, ज्यांनी फी पण तुम्ही भरलेली आहे. विद्यापीठाच्या आता मला ही कल्पना नाही, विद्यापीठाच्या ज्यावेळी कुलगुरू म्हणून बोलतो मी कायम बोलतो 15-20 दिवसांनी किंवा महिन्याभरानंतर त्यांचं म्हणणं आहे की जी फी यावेळी घेतलेली आहे ऑनलाईनच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये कुठेही मागच्या वेळेसारखी तक्रार झालेली नाही की फी घेतली आणि आम्ही एक्झाम घेतलेली नाही. ऑलरेडी 7 ते 8 विद्यापीठाचे पदवीदान समारंभ देखील झालेले आहेत, त्याच्यामुळे तिथं कुठे तक्रार आलेली नाही. सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जर असेल तर मी वैयक्तिक लक्ष घालेल, पण ज्या काही 8-10 विद्यापीठांच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो तिथे तर आम्ही 2-2 लाख विद्यार्थ्यांना पदवी आता याचा कार्यक्रम केला, पण तिथं कुठे तक्रार आलेली नाही. पण इथे असेल तर मी वैयक्तिक लक्ष घालेल. सर, प्रॉब्लेम काय होतं माहिती का, ज्यावेळेस विद्यापीठात आहे ना विद्यार्थी शिकत असतो त्यावेळेस त्या विभागाचं जे हे असतात हेड असतात त्यांच्याकडून दबाव आणला जातो विद्यार्थ्यांवरती मार्क कमी देणार. कारण मी तिथं शिकलेलं त्यामुळे तुम्हाला सांगतो तिथं त्यांना हे केलं जातं, डॉमिनेट केलं जातं विद्यार्थ्यांना आणि ते बाहेर ते बोलायलाच तयार होत नाहीत आणि ती कुलगुरूंपर्यंत देखील गोष्ट जात नाही. असा तो मुद्दा. यामध्ये ज्याच्यावर अन्याय होतो किंवा ज्याच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडतो त्यांना पुढे येऊन सांगितलं पाहिजे, त्याशिवाय कळणार. मार्क शिक्षकांच्या हातात असतात, मार्क जर कमी झाले तर विद्यार्थ्यांना भीती वाटते की आम्हाला नापास शिक्षकांच्या करायचं. हातामध्ये जसं मार्क असतात, प्राध्यापकांच्या हातामध्ये जसं मार्क असतात तसं जाणीवपूर्वक मार्क दिले नाही तरी सुद्धा कायदा आहे ना. असं का नाही की मार्क त्यांनी दबाव आणल्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याने काहीतरी करावं म्हणूनच मार्क्स पडणार आहे. तर विद्यार्थ्यानं प्रामाणिक अभ्यास केल्यानंतर सुद्धा जर अशा पद्धतीचा दबाव असतो तरी कायदा आहे आपल्याकडे. सर, बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक माध्यमाला बाईट दिला जात नाही विद्यापीठातून, फक्त लेखी सांगितलं जातं. महत्वाचा विषय असेल तर कोणीही बोलत नाही. त्याच्यावर परत मी बोललो तर त्यांच्या स्वायत्तेवर घाला आणल्यासारखं होईल. नाही, पण मला असं वाटतं की विद्यापीठाकडे PRO सिस्टीम असते आणि त्या PROनी बाईट दिला पाहिजे, प्रसारमाध्यमाशी बोललं पाहिजे. तुम्हाला माझं तर म्हणणं पत्र देण्यापेक्षा जशा पद्धतीनं मेडिकल बुलेटिन असतं किंवा अन्य काही गोष्टी असतात विद्यापीठ बुलेटिन म्हणून जर आठवड्यात तुम्हाला त्याला काय हरकत नाही. होत नाही ना, तो तर प्रॉब्लेम आहे. आता ते कसं काय कायद्यामध्ये बसवता येईल आणि त्यांना इन्स्ट्रक्शन देता येईल ते बघतो. सर, फक्त ते इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर परत मी दबाव आणला असं म्हणून. सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने काल निर्णय घेतला व्यवस्थापन परिषदेत की फक्त कोरोनामुळे ज्यांच्या एवढी वाढलेल्या आहेत त्यांच्याच मुलांचं शुल्क कमी करणार आहे. आता आपण जे कुलगुरूंची बैठक घेणार आहात त्यामध्ये जसं तुम्ही 25% शुल्क कमी केलं तर तसाच निर्णय त्यांना घेण्यास सांगणार आहात का? उद्या काय होणार आहे त्याची चर्चा आता करण्यापेक्षा ठरवणार तुम्ही का आहात सर? परत दबाव आणला असं होणार. मिटिंग होऊ दे, मिटिंग आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो, सगळ्यांना विश्वासच करतो. त्यांना आवाहन करतो, दबाव नाही. त्यांना मी काय म्हणतो ते मला असं म्हणाले की आजच तुम्ही जाहीर करा, आजच जाहीर करा. आणि दुसरं म्हणले तुम्ही आहे ना, म्हटलं विद्यार्थ्यांसाठी रोज तक्रार मी मगाशी सांगितलं ना ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये देखील पत्कराला घेतलं ना रोज, मी कुठं नाही म्हणतो. आणि
आणि त्या जनतेच्या कोर्टामध्ये कधी जायला मी तयार आहे. म्हणून जी 2017 पासून कौन्सिलची मिटिंग झाली नव्हती ती मी घेतली आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ही कमी केली. तशा पद्धतीचा निर्णय जो विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे तो करण्यासाठी उद्या आमची उपस्थिती पाहिजे. आणि विद्यापीठ न्याय सांगेल की मुंबई विद्यापीठानं काय केलं, पुणे विद्यापीठानं काय केलं. ठीक आहे सर, जे पुणे विद्यापीठ आहे त्याच्यात बार्टी संलग्न जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस बंद पाडलेले आहेत सर सगळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे जे कोर्स चालत होते ते आता चालत नाहीयेत. त्याचा आढावा उद्या पण घेतली. थँक्यू सर. ते कुलगुरूंना तेवढं बोलायचं सांगितलं